प्रेज लॉर्ड, जय मसीह. देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. देवाने सुंदर असा दिवस दाखविला आहे. हालेलुया. आजचं देवाचं वचन आहे जकर्याचं पुस्तक 4 अध्याय 6 वचन. तेव्हा त्यांनी मला उत्तर केला, जरुब्बाबेलशी परमेश्वराचा वचन आहे, बलाने नव्हो, पराक्रमाने नव्हो, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्ध होईल, असा सनातन परमेश्वर म्हणतो. हालेलुया. माझ्या भावना, माझ्या बहिणीनो, देवाचं वचन सांगते, बलानं नव्हो, पराक्रमाने नव्हो, माझ्या आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्ध होईल, असा सनातन परमेश्वर म्हणतो. हालेलुया. माझ्या भावना, माझ्या बहिणीनो, माणसाच्या ज्ञानानं, बुद्धीनं, ताकदीनं, हिमतीनं काहीच करता येत नाही. प्रेज लॉर्ड. कारण देवाचं वचन सांगते, प्रभू येशू स्वयं म्हणाला, माझ्यापासून वेगळं असल्यास तुम्हाला काहीच करता येत नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो, मी ज्याच्यामध्ये राहतो, तो पुष्कळ फळ देतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त खांबावर मरण पावला आणि 3 दिवसानंतर जिवंत झाला. शिष्याला दर्शन दिला, आशीर्वाद दिला. 40 दिवस प्रभू येशू शिष्याबरोबर राहत होता, भेटत होता, बोलत होता, सांगत होता देवाचं वचन. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि शिष्य घाबरले. आणि मग शिष्य एकत्र झाले, 120 जण. आणि सिमोन पेत्र म्हणाला, आपल्याला साक्षी झाला पाहिजे, म्हणाला, त्याचा साक्षी झाला पाहिजे. 120 जण प्रार्थना करत होते, प्रार्थना तत्पर होते. प्रेज लॉर्ड. हालेलुया. 120 जण माडीवरच्या खोलीत प्रार्थना करत होते. आणि प्रार्थना करत असताना आकस्मित आकाशातून नाद झाला. ज्या घरात ती बसले होते, पवित्र आत्मा उतरला. हालेलुया. देवाने आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याने भरला, सामर्थ्याने भरला, देवाने दान दिला. हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, देवाचं वचन सांगते, देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडलं. ज्ञानाशी लाजावं म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडलं. हालेलुया. माझे भावनो, माझी बहिणीनो, जे दुर्बळ, कमजोर, जे जगाने धिक्कारलेलं आहे, जे ओळखत नाही, अशा लोकांनी देवाने निवडलं आहे. आणि त्यांच्याद्वारे देव कार्य करतो, उपयोग करून घेतो आपल्या राज्यासाठी, गौरवासाठी. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जय मसीह. हालेलुया.